तर राम राम मंडळी, मराठी होमी ब्लॉग मध्ये मी आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो। तर आज आपण आलोय राजधानी सातारा येथे, आणि ते कशासाठी तर शिंदेशाही चायनीज रेस्टॉरंट आहे ना, तिथले ते जे आपल्याला पदार्थ भेटतात ना ते ट्राय करण्यासाठी आपण इथं आलोय। आणि आता हॉटेलच्या आतमध्ये जाणार आहे, आतमध्ये जाऊन बघणार आहे त्या हॉटेलमध्ये कोणते पदार्थ स्पेशल भेटतात। तर चला ब्लॉग पूर्ण बघा, ब्लॉग कसा वाटतोय कमेंट करून नक्की सांगा, आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। चला ब्लॉगला सुरुवात करूया। तर मंडळी आता आपण हॉटेलच्या आतमध्ये आलोय। आतमध्ये आल्यानंतर आता आपण तुम्हाला जे बाजूचं जे अँबियन्स आहे ना ते दाखवणार आहे। तर चला इथला अँबियन्स बघून घेऊया। तर म्हणजे जसं आपलं बाजूचं जे अँबियन्स आहे ना ते बघून झालं। अँबियन्स तर एवढं भारी आहे की आता आतमध्ये जाऊन आपण त्यांचं किचन रूम मधलं थोडंसं जे डिश तयार करायचं चाललंय त्याचा व्हिडिओ घेणार आहे। तर चला आपण डायरेक्ट आतमध्ये जाऊया, किचन रूम मध्ये नक्की काय करायचं चाललंय ते बघूया। आता बाजूचा अँबियन्स तर पूर्णपणे बघून झालं, पहिल्यांदा किचन मध्ये जाऊ। चला आतमध्ये जाऊया। तर मंडळी आता आपण किचनच्या आतमध्ये एंट्री मारले। किचन मध्ये आल्यानंतर आता इथं बाजूलाच काही पदार्थ तयार करायचे चाललेत, तर आपण ते तुम्हाला दाखवणार आहे। तर चला ते काय काय तयार करायचे चालले ते तुम्हाला दाखवतो। जसं त्या दादांचा तिकडे राईस मारून झाला, तसं आता इकडे दुसरी दादांनी डिश तयार करायला घेतल्या। त्या डिशचं नाव असं आहे चिकन शिंदेशाही स्पेशल प्लस ग्रेव्ही। मग आता ते आपण डिश चा जो व्हिडिओ आहे ना तो घेणार आहे। तर चला तुम्हाला ते कसे तयार करतात ते दाखवतो। आणि इकडे बघा नुसता डाळंदूर संगीत काढायचं चाललंय, आणि जास्त डाळंदूर संगीत काढायचं चाललंय तो पण तुम्हाला दाखवला। आता याच्यानंतर ती डिश करायची त्यांनी सुरुवात केली, आणि ती कशी करतात ते पण बघूया। चला हे काय ऍड करताय तुम्ही? चिकन दादांनी आता ते चिकन ऍड करून घेतलंय। आता त्यात आतमध्ये जो आहे ना राईस ऍड करायचा चाललाय, तो आता राईस ऍड करून घेतलाय पाहिजे। मस्त पैकी असा राईस पण आता ह्याच्यात ऍड करून घेतलाय। हे काय दादा? चटणी, चिल्ली सॉस, सोया सॉस। आता त्यांनी ते सॉसेस होते ना ते सगळे ऍड करून घेतलेत। मस्त आता तो राईस लाल लाल भडक आता दिसायला लागलाय, आणि दादांचा तो राईस आता तयार करून होत आलाय।
तर मंडळी इथं आल्यानंतर आपल्याला आतमध्ये एक कस्टमर आलाय बघा. त्यांनी पण इथं येऊन जे डिश आहे ना ते ट्राय केल्या. तर त्या कस्टमरचा आपण थोडस एक छोटीशी बाईट घेणार आहे. चला आपण ती बाईट घेऊया. ताई नमस्ते. नमस्ते. कुठून आलाय तुम्ही? आम्ही रहमतपूरवरून. एवढ्या लांबून आलाय कोणती डिश ऑर्डर केली होती? चिकन ट्रिपल राईस. हा, कशी वाटली डिश? खूप छान. इथली सर्व्हिस वगैरे खूप छान. किती दिवसापासून येता इथं? बरेच दिवस झालं तरी. ठीक आहे, थँक्यू. तर मंडळी कसं असतं, जेवढं भारी हॉटेल असेल ना तेवढं भारी कस्टमर भेटतं आणि इथल्या हॅपी कस्टमरची हॅपी बाईट घेण्याचा मौका आपल्याला दुसऱ्यांदा भेटलाय. तर चला इथे एक दादा आहेत, त्यांना पण आपण विचारून घेऊया की मी इथलं जे फूड ट्राय केलं ते कसं वाटलं. दादा नमस्कार. नमस्कार. कुठून आलाय तुम्ही? मी वासोळे पाटकळ माता इथून आलो आहे. हा, तिथून आलाय का तुम्ही? हो हो. इथली जी तुम्ही डिश होती ना ती ट्राय केली, ती कशी वाटली तुम्हाला? खूप छान. इथली चव आहे ना अशी चव कुठंच नाहीये. आवडीनं मी स्पेशल पाटकळ मात्यावरनं काय खायचं असेल तर इथंच येतो, शिंदेशाहीमध्येच. एक नंबर, एकदम भारी चव आणि एक नंबर. तुम्ही जे म्हणजे फूड वगैरे ट्राय केलं त्याची जी सर्व्हिस वगैरे होती ती कशी वाटली तुम्हाला? लगेच इथली सर्व्हिस एकदम तत्पर आहे. हा. ऑर्डर दिल्यानंतर एक 5 मिनिटाच्या आतच सर्व्हिस येते. खूप छान अशी सर्व्हिस आहे. हा हा, खूप छान. ठीक आहे. काय सांगू तुम्हाला, इथं आल्यानंतर आता एवढे कस्टमर भेटायला लागले, म्हणजे एवढे हॅपी कस्टमर भेटते ना की एवढ्या हॅपी कस्टमरचे बाईट घेऊन भारी पण वाटायला लागले. कारण की हॉटेल शिंदेशाही इथं म्हणजे साताऱ्यातलं फेमस हॉटेल आहे. तिथं आता अजून एक दादा आहे, त्यांना पण आपण विचारूया की त्यांनी इथलं जे फूड होतं ते ट्राय केलं तर त्यांना ते कसं वाटलं. दादा नमस्कार. नमस्कार. बोला. कुठून आलाय तुम्ही? अपशिंगे वरून आलाय काय? मिलिटरी अपशिंगे म्हणजे आपली जे कर्मभूमी आपली मिलिटरी. ठीक आहे. तुम्ही आता इथे आल्यानंतर कोणतं फूड ट्राय केलं? पनीर चिली ट्राय केली, कशी वाटली? बेस्ट छान. एक नंबर वाटली. खायचं असेल, एक युनिक डिश किंवा वेगळी चव पाहिजे असेल तर शिंदेशी. एक नंबर. तर मंडळी आपलं जसं किचन मधलं सगळं व्हिडिओ घेऊन झालं, कस्टमरच्या छोट्या छोट्या बाईट पण घेऊन झाल्या. आता येऊन पहिल्यांदा म्हणलं टेबलला बसावं. टेबलला येऊन बसल्यानंतर आता पहिलं त्यांचा आपण मेन्यू कार्ड बघून काढणार आहे. त्यांचं जे मेन्यू कार्ड मी पहिल्यांदा स्टार्टिंगला वाचायला सुरुवात केली ना तर त्यांच्या मेन्यू कार्ड मध्ये एवढे पदार्थ आहेत की काय बोलायला नको. हॉटेल शिंदेशाही साताऱ्यातलं एवढं फेमस हॉटेल काय ते मला इथं मेन्यू कार्ड त्यांचं वाचून समजलं. आणि त्यांचं जसं मेन्यू कार्ड आता वाचून झालं ते असं मनाला वाटायला लागले नाच करते काय यायला लागते हॉटेल शिंदेशाहीला आणि तिथे येऊन कोणती ना कोणती डिश ट्राय करायला लागते. तर चला आता आपण एखाद्या फूडची म्हणजे एखाद्या डिशची ऑर्डर देऊया आणि डिश कशी लागते ते तुम्हाला मी लगेच सांगतो. तर आता मी यातली सगळ्यात स्पेशल त्यांची चिकन शिंदेशाही स्पेशल ग्रेव्ही ही मागवणार आहे आणि ती ट्राय करून बघणार आहे. तर चला आता आपण ती ऑर्डर देऊया आणि ती मागवून घेऊया. तर मंडळी आता अशा प्रकारे आपले जे डिशेस आहेत ना ते लागलेत आणि आपली स्पेशल चिकन शिंदेशाही प्लस ग्रेव्ही ही आता डिश आपल्या समोर आली आहे. ती डिश तर एवढी भारी दिसते की काय बोलायला नको. आता त्या डिश मधली आपण टेस्ट घेऊन बघणार आहे की ती कशी लागते. तर चला पहिल्यांदा आपण ते राईस आहे ना ते खाऊन बघूया आणि तो कसा लागतोय बघूया. काकडे त्यांच्या इथली जी डिश आहे ना ती ट्राय केल्यानंतर कळतं साताऱ्यात माणसं एवढ्या लांब शिंदेशाहीला म्हणजे जे डिश वगैरे आहेत ना ते ट्राय करण्यासाठी काय येतात. एवढी भारी डिश आहे. पहिली बाईट खाल्ल्यानंतर एकदम क्वालिटी वाटलं आणि त्याच्या बाजूला जे आता हे चिकन वगैरे आहे ना चिकन ग्रेव्ही ते आपण ट्राय करणार आहे. ते असा पीस मस्त पैकी घ्यायचा आणि असा एक नंबर टेस्ट म्हणजे शब्दात सांगता येणार नाही अशी टेस्ट आहे. ग्रेव्ही खायचं म्हणलं ना एक नंबर वाटतंय. आता ही जे एवढी मोठी डिश आहे ना ती आपल्या एकट्याला संपवायची आहे आणि एकटा भात ती पूर्ण संपवून टाकणार आहे. तर तुम्हीही या आणि हॉटेल शिंदेशाहीला व्हिजिट करा, तिथली डिश ट्राय करा. डिश कशी वाटते कमेंट करून नक्की सांगा. तर मंडळी यांचा ऍड्रेस असा की वायसी कॉलेजच्या समोर पोळी नाका त्याच्या समोर तुम्ही आला ना इथं शिंदेशाही हॉटेल फॅमिली रेस्टॉरंट म्हणून आहे. तिथे येऊन कधी पण या केव्हा पण या आणि एकदा व्हिजिट द्या आणि इथले जे फूड आहे ना ते ट्राय करा. तर मंडळी आजच्या ब्लॉग मध्ये एवढंच. भेटूया लवकरच नवीन ब्लॉग मध्ये. धन्यवाद.